अमरावती जिल्ह्यातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। आज जिल्ह्यातील तब्बल 2700 औषध विक्रेत्यांनी आपली दुकानं 100% बंद ठेवली आहेत। ऑनलाईन औषध विक्री आणि ई फार्मसीच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आज जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन रस्त्यावर उतरली आहे। व्यापाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत सरकारचा तीव्र निषेध नोंदवला आहे। आज तुमचा राज्यव्यापी देशव्यापी संप आहे, नेमकी काय मागणी आहे आणि कधीपर्यंत संप जारी होईल? आमचा हा संप जो आहे देशव्यापी एक दिवसीय बंद आहे। काल रात्री 12 वाजल्यापासून आज रात्री 12 वाजल्यापर्यंत आम्ही पूर्ण भारत हा बंद ठेवत आहोत। आमच्या मागण्या अशा आहे की ऑनलाईन फार्मसीला अजूनपर्यंत मान्यता नाही, तरीही ऑनलाईन फार्मसी सरसकट औषधी विक्री करत आहे। त्याच्यामध्ये नशेच्या गोळ्या, झोपेच्या गोळ्या, सिल्डेनाफिल, एमटीबी किट या सर्रास उपलब्ध आहे। अशामुळे नवीन पिढी खूप मोठ्या प्रमाणावर बर्बाद होण्याची शक्यता आहे। दुसरी गोष्ट अशी आहे, ऑनलाईन फार्मसीला कोणताच आळा नाही। आमच्या दुकानांचे इन्स्पेक्शन प्रत्येक 6 महिन्यात करावे असे शासनाचे निर्देश आहेत, पण ऑनलाईन फार्मसीवरती आजपर्यंत डुप्लिकेट मेडिसिन भेटलं काय झालं तर आजपर्यंत एकही कारवाई झाली नाही। आमच्या 12.5 लाख केमिस्ट पैकी 12.5 लाख केमिस्ट आणि त्यांच्यावर डिपेंडंट असणारे लोक म्हणजे जवळपास 4 ते 5 कोटी लोकांवर उपासमारीची वेळ सरकार आणत आहे। 2018 पासून आम्ही निवेदन देत आलो आहोत, बोलत आहोत, करत आहोत, पण अजूनपर्यंत काही सकारात्मक धोरण गव्हर्नमेंटने डिक्लेअर केली नाही। आमची सरकारला विनंती आहे की आम्हाला याच्यामधनं आमच्या उपजीविकेचा प्रश्न म्हणून, लोकांच्या आरोग्याचा प्रश्न म्हणून याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून, आमच्या बंदला सकारात्मक दृष्टीने पाहून आम्हाला याच्यामधनं बाहेर काढावं ही विनंती आम्ही करतो। पण तुमच्या संपामुळे आज सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहे। कोणाचाच हाल होणार नाही। आम्ही कोरोना काळामध्ये आपल्याला माहित असेल की आम्ही आमचे टोटल भारतामध्ये 400 केमिस्ट सर्व्हिस देताना दगावले, तरीही शासनाने आमची कुठेही दखल घेतली नाही। मोदी साहेबांनी आमच्या आप्पासाहेबांना फोन करून तुमचं औषध वितरण सुरळीत ठेवावं यासाठी विनंती केली। आम्ही अहोरात्र 1.5 वर्ष सेवा दिली, तरी आमचं कुठेच गव्हर्नमेंटने उल्लेख केला नाही। असो, त्यांनी आम्हाला व्यापारी म्हणून पाहिलं असेल, पण हा जो आहे हा लोकांची जीवन मरणाचा प्रश्न आहे। लोकांना चुकीचे औषध, पुरेच औषध समजा डिस्काउंटेड रेटमध्ये मिळत असतील तर मग आपण देशाला काय धोरण देत आहात? आणि आज रुग्णांची कुठंच गैरसोय होणार नाही, काळजी करू नका। आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत दवा बाजार हजर आहोत। कोणाला इमर्जन्सी मेडिसिन लागलं तर त्यांनी आम्हाला कळवावं, आम्ही त्यांची पूर्ण करू। आमचं भांडण किंवा वैर जनतेशी, रुग्णांशी नाही। आम्ही सेवा देत आलो आहोत, देत राहू, हीच ग्वाही देतो। काय नाव आपलं? सौरभ मालानी, अध्यक्ष, अमरावती जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन।